हाय हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता चतुर्थी नुकतीच झालेली आहे आणि आता आपल्याला वेध लागले ते म्हणजे दिवाळीचे. आणि दिवाळी म्हटलं की तुळशीची लग्न आलीच आणि तुळशीच्या लग्नासाठी आपल्याकडे छान अशी डेरेदार तुळस पाहिजे, बरोबर. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. ते जसं सांस्कृतिक दृष्टीने किंवा तिला पूजेच्या दृष्टीने महत्व आहे, तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीचा खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे तिच्या मुळापासून तिच्या बिया म्हणजे त्यालाच आपण मंजिरी म्हणतो, तसंच पानांचा वापर सुद्धा आयुर्वेदामध्ये केला जातो किंवा औषधामध्ये केला जातो. साधा सर्दी खोकला जरी असेल तरी सुद्धा आपण त्या काढ्यामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करतो. किंवा आपण रोज एक तुळशीचं पान चावायचं नसतं, डायरेक्ट आपण डब्यावरती ठेवून ते पाण्याबरोबर गिळलं तरी सुद्धा आपल्याला त्याचे भरपूर प्रमाणामध्ये फायदे मिळतात. तसंच स्किनसाठी सुद्धा म्हणजे तुळस ही उपयोगी आहे. तर अशी बहुउपयोगी आणि सांस्कृतिक त्या सुद्धा ज्या ज्या वनस्पतीचं एवढं महत्व आहे, तर अशी तुळस आपल्याकडे प्रत्येकाकडे ही असतेच. म्हणजे गार्डन असलं नसलं, अंगण असलं नसलं तरी सुद्धा आपण एका छोट्याशा कुंडीमध्ये आपण तुळशीचं रोप हे लावतोच, बरोबर ना. आणि तुळशीच्या लग्नासाठी रोजच्या पूजेसाठी सुद्धा आपण तुळस ही लावतो. पण बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो की तुळस लावली की मरते. तर त्यामध्ये मला एक विष्णू, आता सरनेम त्यांचं विसरले मी, या व्ह्युअर्सचा परत परत कमेंट येत होत्या पाठीमागच्या 1-3 महिन्यापूर्वी. पण त्यावेळेला काय झालेलं, थोडंसं मी बिझी असल्यामुळे तुळशीवरती व्हिडिओ करायला मला पॉसिबल झाला नाहीये. तर त्यांनी बऱ्याचदा विचारलेलं मला की तुळस माझी लावली काय मरते, लावली की मरते, त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा. तर आता मी म्हटलं की तुळस लावली की मरते किंवा ती चांगली अशी डेरेदार होत नाही, त्याला फांद्या फुटत नाहीत, तर असा प्रॉब्लेम असेल तर त्यांना सुद्धा आपण सोल्युशन देऊयात. आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुळशीवरती करणार आहे. तर माझी सुद्धा तुळस तर गेली 4-5 वर्ष होती आणि आता ती खूप जुनी झालेली, म्हणजे त्याला सुकायला लागली. कारण कसं 3-4 वर्ष रोप कुंडीत राहिलं की ते नंतर पुन्हा खूप जुनं झालं की त्याला फांद्या वगैरे जरा कमी येतात फुटून. आणि म्हणून मी काय केलं, ते सगळंच रोप काढलं आणि नवीन रोप लावूयात आणि तुम्हालाही दाखवूयात की तुळस कशी लावायची आणि तिची ग्रोथ होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा लावताना आपण कोणती केअर केली पाहिजे, माती कशी त्याची तयार केली पाहिजे, हे सगळंच तुम्हालाही सांगता येईल. म्हणजे ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे ना की तुळस लावली की मरते, तर त्यांना सुद्धा यावरती आता यानंतर मात्र त्यांची तुळस अजिबात मरणार नाही. कारण काय, तुळशीला तुम्ही माती कशी घेताय, म्हणजे वेल माती घेतात का, कुंडी घेतात तर कुंडीला होल पाडले पाहिजेत. त्यानंतर आपण काय करतो की तुळस म्हटल्यानंतर त्याला खत घालत नाही, ऑर्गॅनिक खत त्याला घालू शकतो किंवा ऑर्गॅनिक खत घातलं पाहिजे. पण कोणतंही झाड असू दे त्याच्या वाढीसाठी खताची गरज ही असते. म्हणजे बिना खताचं किंवा खत न घालता ते झाड चांगलं वाढणारच नाही. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक झाडाला, तुळशीला सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. पण म्हणून एकदम प्रखर तीव्र सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही जर काही दिवसभर म्हणजे तुमची तुळस राहत असेल, कारण काय की जमिनीत लावलेली तुळस असेल तर ती जमिनीतून म्हणजे पाणी वगैरे शोषून घेते, त्यामुळे त्याच्यावरती एवढा परिणाम होत नाही. पण जर काय आपण कुंडीमध्ये लावतो ना, तर त्या झाडांच्या वरती तीव्र उन्हाचा आणि खूप पावसाचा परिणाम होतो. कारण काय की ते कुंडी पण गरम होते उन्हामुळे आणि माती सुद्धा याची तापते. आणि पाणी जर काय आपण वेळच्या वेळेला दिलं नाही तर मात्र तुळस ही खराब होते, म्हणजे सुकते आणि तिला पान वगैरे पण फुटून येत नाहीत. आणि जर त्याच्या अपोजिट अगदी दुसरी बाजू म्हणजे काय की तुमची तुळशीला जास्त ऊन नसेल आणि तुम्ही रोज पूजा करत असताना पूर्ण तांब्यावरून जर काही त्याला तांब्या तांब्या पाणी देत असाल तरी सुद्धा तुमची तुळस खराब होणार आहे. ती तुमची वेल असायला पाहिजे, कुंडीला मोठे असे होल असले पाहिजे जेणेकरून पाणी ओतलं की पटकन गेलं पाहिजे, असं तुम्ही ते सॉइल मिक्सचर करायला पाहिजे. आणि त्यानंतर जर खूप ऊन असेल तरी त्याला रोज वेळच्या वेळेला पाणी घातलं पाहिजे. एकदम खूप पाणी सुद्धा घालायचं नाही आणि एकदम पाणी कमी घालायचं. आता आमच्या इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप पाऊस आहे, म्हणजे सूर्यप्रकाश कसला तो दिसतच नाहीये, झाडांनाही नाही आणि आम्हालाही नाही. थोडासा सूर्यप्रकाश तसा येईल असं वाटतं की लगेच धो 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 असा पाऊस येतोय. मग आता अशा वातावरणामध्ये आपण रोज जर काही पाणी घातलं तर झाडं खराब होणारच ना, कारण ऑलरेडी त्यांना सूर्यप्रकाश नाहीये.
आणि त्यामध्ये आणखी आपण पावसाचं पाणी पडतंय आणि आणखी आपण वरून जर काही पाणी जरी आतल्या साईडला असेल तरी सुद्धा वातावरण एकदम असं दमट असल्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही. माती एकदा पाणी घातले की खूप दिवस ओली राहते. ही काही ठराविक टिप्स किंवा ठराविक ही काळजी जर काही तुम्ही तुळशीचं रोप लावल्यानंतर घेतली तर तुमची सुद्धा तुळस ही छान आणि डेरेदार होणार आणि ती मरणार तर नाहीच, उलट जसं जेवढे दिवस होतील तशी छान अशी फुलेल. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय की तुळस लावल्यानंतर त्याला पिंचिंग करायला पाहिजे, तर त्याला वेगवेगळे जास्तीत जास्त फांद्या येतील आणि ती अशी डेरेदार होईल. आणि पिंचिंग नाही केलं ना तर सरळ अशी उंच वाढत जाणार आणि त्याला जास्त फांद्या येणार नाही. मी तुम्हाला दाखवते की तुळस ही कशी लावायची ते. तुळशीचं रोप लावण्यासाठी खत मिश्रित माती, त्यामध्येच मी सीवीड टाकलेलं आहे थोडंसं, थोडीशी कडुनिंबाची पेंड, हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण या कुंडीमध्ये ते मिश्रण सगळं भरून घेणार आहोत. आणि अर्ध्या कुंडी भरून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही जे माझ्याकडे तुळशीची रोपं आहेत तर ते आता मी लावणार आहे. आणि तुळशीची रोपं लावून झाल्यानंतर पुन्हा थोडीशी साईडने माती टाकायची आहे. आणि ह्या तुळशीच्या आत्ताच लावलेल्या रोपांना शॉक बसू नये म्हणून आपण टाकणार आहोत थोडंसं एप्सम सॉल्ट. एप्सम सॉल्ट टाकल्यानंतर नवीन लावलेल्या रोपांचे मुळं लवकर धरतात आणि त्याला शॉक बसत नाही. त्यामुळे थोडंसं जरा रोप लावल्यानंतर मी एप्सम सॉल्ट टाकलेलं आहे. आणि आता आपण घातलं पाणी. असं आपलं तुळशी लावून झालेली आहे. तुळस लावून 1 महिना झालेला आहे आणि तुम्ही बघताय की तुळशीचं रोप हे किती छान आणि सुंदर याची वाढ झालेली आहे. मस्त असे फांदे फुटून आलेले आहेत. तर आता मी काय करणार आहे, हे जे फांदे फुटलेले आहेत ना तर हे पुन्हा थोडंसं कटिंग करायचं आहे. आणि हे जे आहे ना तर हे रोप नाही आहे, ही एक फांदी आहे, पण ती मुळाकडची फांदी आहे. तर मी आणलेली, म्हटलं टाकून देण्याऐवजी ती जगली तर जगली म्हणून मी ही अशी फांदी खोचून ठेवलेली. आणि बघताय तुम्ही ही फांदी किती मस्त अशी जगली आहे. जगत नाही किंवा तुळस मरते, तर मी तर आता ही तर फांदीच लावलेली आहे. तर फांदी सुद्धा किती मस्त जगली आहे बघा. आणि आता मी काय करणार आहे की ही फक्त वरतीच अशी भरगच्च झाली आहे, मध्ये खाली फांद्या कमी आहेत, म्हणून मी आता हिला वरून थोडंसं कटिंग करणार आहे, म्हणजे सगळीकडून थोडीशी चांगली असे फुटून येईल. बघा मी अशी इथून कट केली, मी इथून करते म्हणजे थोडंसं फांद्या इकडून इकडून अशा येतील. आणि हे जे छोटंसं आहे ना तर याला सुद्धा मी असं हे आहे तर याला सुद्धा वरून थोडासा कट मारते, म्हणजे त्यालाही खालून अशा फांद्या येतील. यासाठी आपल्याला जशा अशा फांद्या फुटून येतील ना तशा थोड्या थोड्या अंतराने आपण त्या कट करायला पाहिजेत. तर मग तुळस चांगली अशी झुपकेदार होते. नाहीतर ही अशी उंच अशी वाढत जाणार आणि त्याला फांद्या खूप कमी येणार. तर हे जे आहेत ना ह्याचे सुद्धा मी थोडेसे शेंड्याला असं मी थोडंसं पिंचिंग करते हाताने, म्हणजे याला पाठीमागून असे फ्रूट येणार आहे. काय किती आहे, आता तुम्ही हे तुळस बघताय. आणि यानंतर आणखी आपण 4 दिवसानंतर मी तुम्हाला याचा 4 किंवा 8 दिवसानंतरचा मी तुम्हाला पुन्हा अपडेट याचा दाखवेन. बघा असं याचं पिंचिंग केलेलं आहे ना. आणि ही आहे आपली तुळस. हे बघा इथून मी कट केलेले होते पाठीमागच्या वेळेस, आणि त्यानंतर 8-10 दिवसानंतरचा हा रिझल्ट आहे की तुम्हाला आता दिसत असेल की बघा इथे त्याला छोटे छोटे असे फुटून यायला लागलेले आहे, येत आहेत. पिंचिंग केल्यानंतर त्याला असे फांदे यायला लागलेले आहेत. अजून छोटा आहे रोप, कारण याला मी अजून खत घातलं नाहीये. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की इकडे ऊन हे अजिबात नाहीये, अजून ऊन खूप कमी आहे. आणि त्यामुळे कसं झाडांची तेवढी व्हायला हवी तेवढी वाढ होत नाही.
त्यामुळे अजून आपली तुळस तशी छोटी आहे पण छान रुजली आहे. आता त्याला फांदे बिंदे चांगले यायला लागलेले आहेत. तर आणखी थोडस त्याला आपण खत घातलं बघायला, पिंचिंग केल्यामुळे कसं याला फुट यायला लागले प्रत्येक ठिकाणावरून. तरी असं तुम्ही पिंचिंग करायला पाहिजे. हा बघा गावठी गुलाब आहे, तर छान असं झालेलं आहे. अशा 2 कळ्या आलेले. तुळस असो की कोणताही प्लांट असो तर त्याला अशी माती मोकळी करणं हे फार गरजेचं असतं. कारण काय, ही माती जर काय तुम्ही मोकळी केली नाही तर पाणी आपण रोज घालून घालून माती घट्ट बसते आणि मुळांची वाढ होत नाही. आणि जी आपण खतं घालतो तर ती मुळापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे झाडाची वाढ चांगली होत नाही. आणि मुळांना वाढायला जागा न मिळाल्यामुळे, घट्ट बसल्यामुळे माती, झाड मरून जातं किंवा झाड सुकून जातं. तर अशी आपण माती मोकळी करून घ्यायची आहे. आणि आता आपण घालणार आहोत त्याला शेणखत घालणार आहोत. कारण तुळस ही आपण खाण्यासाठी किंवा औषधासाठी सुद्धा वापरतो आणि म्हणून आपण त्याला केमिकल युक्त खत वापरायचं नाहीये. तर आता हे मी घेतलेलं आहे इथे शेणखत. शेणखत हे खूप कुसलेलं असायला पाहिजे. कुसण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता तयार होते आणि त्यामुळे सुद्धा झाडं मरण्याची शक्यता आहे. आता हे मी सगळं नाही घालणार आहे. झाड हे आपलं अजून छोटस आहे. आणि दुसरं म्हणजे की झाड तुम्ही खूप मोठ्या कुंडीत लावलं असेल तर कुंडी भरून पाणी घालू नका किंवा खत सुद्धा त्याला जास्त घालू नका. कुंडी मोठी वापरली म्हणजे त्याला खत जास्त घातलं पाहिजे किंवा पाणी जास्त घातलं पाहिजे असं बिलकुल नाहीये. आणि झाड छोटं असेल तर ते छोट्याच कुंडीमध्ये लावा, मोठ्या कुंडीमध्ये लावण्याची चूक करू नका. कारण काय, छोट्या झाडाला मोठ्या कुंडीत लावलं तर त्याला खत आणि पाणी जास्त होतं आणि त्यामुळे त्याची वाढ होत नाही आणि झाड मरण्याची शक्यता असते. असं काय तुमच्याकडे कचरा वगैरे आलेला असेल, गवत आलेलं असेल तर ते सुद्धा काढून घेतलं पाहिजे. दर 15-3 आठवड्याने तुम्ही हे सगळ्या झाडांच्यासाठी करायला पाहिजे. म्हणजे फक्त तुळशीसाठीच नाही तर प्रत्येक झाडाच्या मुळातली अशी माती तुम्ही मोकळी करून घेतली पाहिजे. आणि झाडांना खत हे आवश्यकच असतं, पण ते प्रमाणात घालायचं आहे. खूप खत घातलं तरी ते नुकसानदायकच होणार आहे. थँक्यू सो मच.